माझा परिचय देते। माझं नाव आहे श्वेता संदीप सुत्तेवे। मी राहणार 8 मैल। जसं मला माहिती झालं सर्वप्रथम की माझ्या मुलाला 1 वर्षाचं बाळ झाल्याच्या नंतर की त्याला डबल SS सिकल सेल आहे, तर तेव्हापासून माझे हस्बंड त्यांना सर्वात जास्त धक्का बसला आणि त्यांना हायपर ॲसिडिटी, BP, हाय BPचे प्रॉब्लेम चालू झाले। डेली आम्ही घरी रोज रात्री त्यांना इवन पॅनिक अटॅकसुद्धा माझ्या हस्बंडला येऊन गेला मुलाच्या धक्क्यामुळे। तर रोज रात्री आम्ही त्यांना 2:30 किंवा 3 वाजता दरम्यान त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचो आणि असं करता करता म्हणजे आमचे 6-7 महिने असंच निघून गेले हॉस्पिटलमध्ये। टोटली आमचं माइंड म्हणजे त्या दवा। आणि एक दिवस मला माझे फ्रेंड आणि माझी बेस्ट विशेष विजया रामटेके मॅडम असंच मी बसले होते। ताई म्हणाल्या की काहून श्वेता तू एवढी उदास आहे। मी म्हटलं ताई मुलाला असं प्रॉब्लेम आहे म्हटलं, आणि आयुर्वेदिकवाले म्हणतात म्हटलं की मुलाला 5 वर्षाचं होऊ दे, त्याच्यानंतर आपण हे सिकल सेलची औषध चालू करू। ताई म्हणे तू माझ्या विश्वास ठेव, पैसे नको देऊ, तू पहिली ही एक बॉटल घे रियान अमृत ज्यूस, त्याच्यानंतर तू मला सांग की तुझ्या मुलाला कसं वाटते, त्याला दे, संदीपला दे, घरात सर्वच जण घ्या तुम्ही। मी जेव्हापासून हे रियान अमृत ज्यूस चालू केलं आहे, माझा मुलगा त्याला आता हायड्रोसिल आणि फॉलिक ॲसिडची गोळी चालू आहे त्याला, पण जेव्हाच मी त्याला रियान अमृत ज्यूस देत आहे तेव्हाच तो अजिबात थकत नाही, माझ्या अंगाच्या दूर खेळतो, ॲक्टिव्ह राहतो, इतका ॲक्टिव्ह झालाय आता, खूपच जास्त ॲक्टिव्ह आहे। आणि मी खालून माझ्या मुलाला इथे दाखवायला आणू शकते तुम्हाला। हो, आणि म्हणजे माझ्या हस्बंडला हाय BP एवढा होता, मानसिक पण म्हणजे धक्का बसला होता त्या आम्हाला, म्हणजे एवढा मोठा सदमा लागला की मुलाचा म्हणजे 10 वर्षानंतर मला मुलगा झाला आणि त्याच्यामुळे त्या सदम्यामध्येच पहिले आम्ही म्हणजे खचून गेलो होतो पूर्ण। आणि त्यानंतर जेव्हापासून मी हा रियान अमृत ज्यूस घेत आहे, त्यांना पण देत आहे, त्यांची 40 mg ची BPची गोळी 20 mg वर आली फक्त 15 दिवसात। पॉवर ऑफ रियान। बाळाचं HB किती होतं? बाळाचं HB जेव्हा आम्ही त्याला ICU मध्ये ठेवलं होतं तेव्हा 3 वर आलं, म्हणजे आता त्याचं 10 आहे। वाव वाव, बाळाला घेऊन या।